आपले स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना बीज भांडवल दिले होते। इचलकरंजी महापालिकेतील शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडील रमजान नदाफ यांनी या बीज भांडवल वाटपात अपहार केल्याचा आरोप होत होता। नजीर तहसीलदार आणि प्रगती शहर संस्थेने या प्रकरणातील रमजान नदाफ यांच्या कामकाजाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार आयुक्त पाटील यांनी उपायुक्त विद्या कदम यांची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला होता। कदम यांनी विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी सदस्या सक्षम बोलवून त्यांच्याकडून लेखी म्हणणं घेतलं। या चौकशी आणि तपासणीत रमजान नदाफनं बीज भांडवल कर्जमाटप करण्यासाठी प्रक्रियेचे म्हणून संबंधित बचत गटाच्या महिलांकडून रोखीने रकमा स्वीकारल्या असे निदर्शनास आले आहे। याबाबतचा अहवाल उपायुक्तांनी आयुक्तांकडे दिला होता। आयुक्त पाटील यांनी नियुक्तीसाठी दिलेल्या करारपत्रकातील अटी प्रशासनाच्या विविध पत्रकातील निर्देशनाच्या अनुषंगाने नदाफ यांचा तात्काळ कार्यमुक्तीने आदेश दिले होते। त्यानुसार उपायुक्त कदम यांनी नदाफ या 6 ऑगस्ट पासून तात्काळ प्रभावाने कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत। तसेच या आदेशाच्या प्रती नगरपालिका प्रशासन संचालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवल्या आहेत। क्राईम डायरी न्यूज, गुन्ह्याचा मागोवा, सत्याचा शोध, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस।